सध्या आपण त्रिचीमध्ये आहे, रंगनाथ स्वामी टेम्पल इथे. तो मॉर्निंगचा टाईम आहे 9 वाजता, कारण की सकाळी 6 वाजता मंदिर ओपन होतं, त्यानंतर 7 वाजता बंद होतं, 8 वाजता बंद होतं, त्यानंतर परत 9 वाजता ओपन होतं. 9 ते 12ला बंद झालं का परत 1 वाजता ओपन होतं 3 पर्यंत. 3 नंतर 3:30 ते 6 आणि रात्री शेवटचा चौथा टाइम 7 ते 9 वाजेपर्यंत. सो या मंदिरामध्ये टोटल 21 गोपुरम आहे. आता तुम्ही मागे जो बघितला हा भव्य 236 फूट उंच एवढा मोठा गोपुरम आहे. आणि एकात एक गोपुरम असे टोटल 21 गोपुरम आहेत. जनरली आपण बघतो की 3 किंवा 4 स्तंभ किंवा गोपुरम नंतर गर्भगृह येतं. म्हणजे इथं तसं नाहीये, इथे 21 गोपुरम आपल्याला पार करावं लागतात. म्हणजे इंडियातलं हे असं पहिलंच मंदिर आहे की तिथे 21 गोपुरम पार करून आपल्याला गर्भगृह इथे प्रवेश करता येतो. म्हणजे तिथं मेन मंदिर आहे रंगनाथ स्वामी यांचं. तो रंगनाथ स्वामी म्हणजे हे विष्णूचाच अवतार आहे. त्यामागची जी मायथॉलॉजिकल गोष्ट आहे ती तुम्हाला मी पुढे सांगेलच. सो आता आपण चेक करूया हा डिटेल ब्लॉग रंगनाथ स्वामी टेम्पल त्रिची. ऍक्च्युली इथे साऊथमध्ये आदी रंग, मध्य रंग आणि अंतरंग असे टोटल 3 रंग आहेत. म्हणजे हे रंग इन द सेन्स रंगनाथ स्वामी. त्यामधला हा जो रंग आहे आदी रंग तो आहे श्रीरंगपट्टणम कर्नाटक येथे. मध्य रंग आहे शिवसमुद्रम येथे. आणि हा 3rd रंग आपण बघतोय जो आहे त्रिची येथे, ज्याला म्हणतो आपण अंत्यरंग म्हणजे शेवटचा. असं आदी म्हणजे पूर्वावस्था, मध्यावस्था आणि शेवटची अवस्था जी अंत्य. तर मी आधी पूर्ण केलेलं आहे, मागे कर्नाटक ट्रिपला होतो तेव्हा, आणि आता अंत्य पूर्ण करतोय, मध्य माझा अजून बाकी आहे. तर इंडियामध्ये हे एकमेव असं मंदिर आहे की तिथे एकात एक असे 21 गोपुरम आहे, हे तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की हे इंडियामधलं एकमेव असं मंदिर आहे की तिथं मंदिरामध्ये सुद्धा बाजार लागतो. आता हे तुम्हाला दिसत असेल, हे आपण मंदिरात ऍक्च्युली आपण प्रवेश केलेला आहे. जनरली तुम्हाला मंदिरात गेल्यावर मंदिराच्या बाहेर आउटसाईडला फुलं वगैरे विक्रेते दिसतात, पण हे मंदिरात हा पूर्ण बाजार येथे लागतो. आता सो 7व्या गोपुरम नंतर मोबाईल अलाउड नाहीये. त्यानंतर मग मी मोबाईल आपल्याला जमा करावा लागतो तिथे. सो बाहेर आल्यावर मी तुम्हाला याची डिटेल इन्फॉर्मेशन देईल, पण जिथपर्यंत अलाउड आहे त्यापर्यंत तुम्हाला मी पूर्ण दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तर हा तुम्हाला टाइम दिसेल बघा याचा. हा टाइम तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, त्याच वेळेस मंदिर व्हिजिट करता येऊ शकतं तुम्हाला. दिवसातून 4 वेळा हे मंदिर ओपन होतं. सो आपण आता मंदिरात प्रवेश करतो आहे. मंदिराच्या समोरच्याच बाजूला गरुड, जे की विष्णूचं वाहन आहे, यांचं एक मंदिर होतं. आणि एक सांगायचं विसरलो तुम्हाला, याला रंगनाथ स्वामी मंदिर जे आहे त्रिचीचं, याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला 2017 साली. ऑड डे असल्यामुळे खूपच कमी गर्दी आहे तिथे. म्हणजे आपलं विदिन 20 मिनिट्स दर्शन होऊ शकतं. आणि आता आपण आजूबाजूचे जे देव आहेत ते आपण बघतोय. इकडे रामानुजन यांची समाधी स्थळ पण आहे, असं तिकडे बोर्ड लावला होता. आता आपण ते पण चेक करूया. मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मधली आपल्याला कुठली शूटिंग मिळाली नाही. जेवढी काढता आली तेवढी मी ट्राय केलेली आहे. सो ह्याची एक पौराणिक कथा तुम्हाला सांगायची होती. आपले गौतम ऋषी होते, नाशिकला त्यांचं वास्तव्य होतं गोदावरीच्या ठिकाणी. आणि गोदावरीला पहिलं भरपूर पाणी असायचं, परंतु बाकीच्या नद्या ह्या त्यावेळेस अकाल पडला होता, त्यामुळे तिकडे नद्यांना कुठेही पाणी नव्हतं. त्यामुळे काही ऋषी आहेत ना गौतम ऋषींकडे आले. तर गौतम ऋषींनी त्यांचा आदर सत्कार केला, त्यांना जेवण वगैरे दिलं, सर्व काही त्यांची राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था केली. परंतु काही वर्षांनी ते जे बाकी ऋषी होते त्यांना गौतम ऋषींची ईर्ष्या वाटायला लागली. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर खोटा गोहत्याचा आरोप लावला की यांनी गोहत्या केलेली आहे म्हणून, आणि त्यांची सर्व भूमी ही संपादन केली. त्यामुळे गौतम ऋषी जे आहे ते या स्थानावर आले होते त्रिचीला. श्री रंगनाथ स्वामी यांची त्यांनी मग तपश्चर्या केली, म्हणजे विष्णूची तपश्चर्या केली. आणि विष्णूने त्यांना प्रसन्न होऊन
आशीर्वाद दिला आणि परत ही भूमी मिळवून दिली, अशी एक आख्यायिका आहे त्याच्या मागे. सो तेव्हापासून श्री रंगनाथ स्वामी हे इथे विराजमान झाले असं म्हणतात. आणि हा जो गोपुरम आहे हा 236 फूटचा आहे. एशियामधला सगळ्यात हायेस्ट गोपुरम हा मानला जातो, 236 फूट. आणि इथून असे म्हणतात की श्रीलंकाची तटबंदी किंवा सीमा ही दिसते इथून, असे म्हटले जाते. सो आता आपण पुढे चेक करूया बाकीचे कुठले कुठले प्लेसेस आहे या परिसरात. सध्या मंडपमच्या इथे आलोय आपण. तुम्ही इकडची कार्विंग बघू शकता, खूप सुंदर आहे. हा मंडपाचा आहे. इथे बघा प्रत्येक पिलरवर एक वेगवेगळी प्रतिमा आहे, कोरलेली दिसते. इथे एक लेडी दिसते आपल्याला, अत्यंत सुबक अशी तिची प्रतिमा आहे. त्यानंतर या पिलरवर पण एक स्वागत करताना लेडी दिसत आहे. तर त्यावेळेसची कार्विंग आणि डिझाईन ही अत्यंत सुंदररित्या इथे कोरलेली आहे. हो बघा, प्रत्येक पिलरवर कुठली ना कुठली प्रतिमा आहेच. या साईडला आपल्याला हनुमान यांची प्रतिमा दिसून येते. ॲक्च्युली इथे अभिषेक करत असतील त्यामुळे थोडीशी ब्लॅक पडली याची. बाकी हा पिलर हा पूर्ण ब्राऊन आहे. इथे विष्णूंची प्रतिमा दिसते. अत्यंत छान असे प्रत्येक पिलरवर कुठल्या ना कुठला देव आपल्याला इथे दिसून येते. हे बघा, इथे हे नरसिंहाचं रूप साक्षात विष्णूंचं आपल्याला एका पिलरवर दिसत आहे. हा बहुतेक वराह अवतार असावा. थोडीशी सोंड या ठिकाणी खराब झालेली आहे. सोंड म्हणजे मुख त्यांचं. हा विष्णूचा अवतार. हा मत्स्य अवतार दिसतोय खाली शेपवरून आपल्याला कळू शकेल. पाण्यातला मासा टाईप आहे त्यामुळे मत्स्य अवतार दिसतोय. सॉरी मत्स्य अवतार इथे आहे. हे इथे आहे मत्स्य, इथे मासाचं. मी रॉंग प्रेडिक्ट केलं मगाशी. हे खूप सारे विष्णूंचे अवतार दिसून येतात. प्रत्येक पॉईंटला वेगवेगळा अवतार आहे. इथे मेन गर्भगृह आहे. हे इथे बघा, ही हनुमान ही शेपटीवर जसं बसला होता आपल्या, तशी एक प्रतिमा दिसून येते एका उंचीवर. अत्यंत सुंदर अशा कार्विंग्स आहेत.
सो आता आपण मंडपाच्या इथे आलो आहे. सो इथे तुम्हाला वेगवेगळी कलाकृती दिसून येते. प्रत्येक पिलरवर वेगवेगळ्या देवाचं चित्र असं कोरलं आहे, हे तुम्ही बघू शकता. हे घोड्यांचं एक प्रकारे, हे बघा. आता स्टेप बाय स्टेप आपण बघूया. वरचा घोडा आहे अश्वारूढ आणि हा एक राजा दिसतो. त्यानंतर इथे खाली जो आहे बॉटमला, हा बघा, हा 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 हत्तीचा शेप दिसून येतो. त्यानंतर इथे फ्रंट साईडने ही हत्तीची सोंड आहे आणि वरती घोडा. या साईडला बघा प्रत्येक वेगळा आहे. इथे एक वरती घोडा आहे सेम, पण या ठिकाणचा प्राणी हा वाघ दिसून येतो. आता मागे हत्ती बघितला होता. अशा वेगळ्या प्रकारची इथे कार्विंग त्यांनी केलेली आहे, खूप छान अशी आहे. सो आता आपण बाहेर जात आहे मंदिराचं दर्शन घेऊन. याला युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे. या रंगनाथ स्वामी अंत्यरंग त्रिची इकडच्या टेम्पलला 2017 साली. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे हा रंगनाथ स्वामी मंदिर व्हिजिट करण्याचा. ॲक्च्युली बाहेर पण खूप छान वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. आजूबाजूला किती सुंदर आहे.